आपल्या सर्वांना माहिती आहे उद्या सोमवती अमावस्या आहे. उद्याची अमावस्या खूप महत्त्वाची आहे. त्यानिमित्त आपल्याला काही सेवा करायची आहे. उद्या सोमवती अमावस्याला जेजुरीला खंडेरायाची पालखी निघते. तसंच आपल्याला आपल्या घरात आपल्या कुलदेवाची म्हणजे खंडोबाची सेवा करायची. तुमच्याकडे खंडोबाचा टाक असेल तर त्याच्यावर किंवा खंडोबाची मूर्ती असेल तर त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा. पाण्याने अभिषेक करा 108 वेळा. म्हणेल पाणी ओम नमः शिवाय म्हणून 108 वेळा अभिषेक करा. तुमच्याकडे टाकी नसेल मूर्ती नसेल खंडोबाची तर तुम्ही सुपारी घेऊन सुद्धा अभिषेक केला तरी चालेल. 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणून पाणीने पंचामृत अभिषेक केला तरी उत्तम राहील. खूप छान राहील. सोबत तुम्हाला नंतर काय करायचं आहे, हळद कुंकू हळद अर्चन करायचं. हळद अर्चन म्हणजे काय, जसं आपण नवरात्रीमध्ये किंवा आपण प्रत्येक पौर्णिमेला आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो तसं हळद अर्चन करायचं. म्हणजे काय करायचं, हळद घ्यायची आणि शंकराची 108 नावं जी आहेत ते एक नाव घ्यायचं. जसं ओम नमः शिवाय ओम नमो नमः नमो नमः म्हणायचं आणि हळद अर्पण करायची. हळदीने अर्चन करायचं. हळद अर्चन म्हणजे हळदीने अर्चन करायचं. कारण खंडोबाला हळद खूप प्रिय आहे, त्यामुळे हळदीने अर्चन करायचं. जेव्हा तुम्ही महादेवाची 108 नाव आपल्या अष्टोत्री सूत्र आपल्या सर्वांना माहिती आहे. 108 एक नाव घ्यायचं, नमो नमः म्हणायचं आणि हळद अर्चन करायची. अशी तुम्हाला उद्या सेवा करायची. ही सेवा दिवसभरात तुम्हाला जमेल तेव्हा करा. सोबत आपल्याला तुम्हाला जमलं तर मल्हारी कवच हे नक्की वाचा. आणि सोमवती अमावस्या खूप मोठी अमावस्या, त्यामुळे मल्हारी कवच वाचायला वेळ भेटला तर नक्की वाचा. त्यांनी खूप मोठी सेवा आपल्या कुलदेवाची करायची. श्री स्वामी.